लोणंदमध्ये सुजन मल्टिपल निधी लिमिटेड कंपनीचा शुभारंभ। नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। लोणंद तालुका खंडाळा येथे सुजन मल्टिपल निधी लिमिटेड या कंपनीचा शुभारंभ दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न करण्यात आला। यावेळी लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटन प्रसंगी खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती विनोददादा क्षीरसागर, ब्ल्यू डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष जगन्नाथ शेंडगे, भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संपतराव जाधव, मॅग मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या चेअरमन विद्या बेंद्रे, श्रीनाथ हायटेक नर्सरीचे संचालक दत्तात्रय रगाडे, गुरुकुल विद्यामंदिराचे प्रमुख, ग्राम स्वराज्य संस्थेचे संदीप ननावरे, 7 प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्यूम मुल्ला, शफीक भाई मुलानी, किशोर ननावरे, साजिद शेख, दीपक बाटे, निलय बेंद्रे, किरण गिरी, सुनील रासकर, दिलीप वाघमारे, मंगेश माने यांच्यासह इतर मान्यवर व महिला उपस्थित होत्या। यावेळी माजी सभापती विनोददादा क्षीरसागर आणि नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या। तसेच 16 नोव्हेंबर 1852 रोजी पुणे येथे कॉलेजचे प्राचार्य मेजर थॉमस कॅन्डी यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महात्मा फुले यांचा पुणे विश्रामबाग येथे सरदार व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत शाल जोडी देऊन सत्कार केला होता। या दिनाचे स्मरण करताना यावेळी मॅग मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या चेअरमन विद्या बेंद्रे आणि गुरुकुल विद्यामंदिराचे प्रमुख सुप्रिया ननावरे यांच्या हस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रकाशन करण्यात आले। तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची जीवनपट, प्रतिमा तसेच हुतात्मा ही पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली। यावेळी सुजन मल्टिपल निधी लिमिटेड कंपनीचे संचालक अजित जाधव यांनी आभार मानले। त्या ठिकाणी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती सुजन मल्टिपल निधी लिमिटेड या जाधव कुटुंबियांच्या वतीनं आज या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी या संस्थेचा झालेला आहे। अजित सरांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेच की गोरगरीब लोकांना या काय कर्ज घेण्याचा जो अडचण येत असते ती या ठिकाणी गोरगरीब लोकांची अडचण त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून दूर होणार आहे। आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांचे जे व्याजदर आहेत ते RBIच्या नियंत्रणाखालीच असणार आहेत। म्हणजे जे कोऑपरेटिव्ह बँकेना व्याजदर असतात त्या पद्धतीचेच व्याजदर या ठिकाणी त्यांचे आकारले जाणार आहेत। तसेच सर्व सभासदांना जो नेट बँकिंगचा व्यवहार आहे तो देखील या ठिकाणी सुलभ पद्धतीने करता येणार आहे। ही या लोणंद शहरामध्ये त्यांनी एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांना एक संस्था या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे। तरी लोणंद शहरातील सर्व नागरिकांनी या संस्थेमध्ये आपला सभासद स्वीकारून या संस्थेला हातभार लावावा आणि मी या संस्थेला माझ्याकडून माझ्या सर्व लोणंद शहरवासियांकडून खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांनी अथक परिश्रमातून हे जो बँकिंग क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे तर त्यांना पहिला लोणंदकरांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि आता त्यांच्या झालेल्या चर्चेप्रमाणे अत्यंत एक धाडसाचं पाऊल त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये उचललेलं आहे। त्याचं कारण त्यांच्या चर्चेतून मला असं आलेलं आहे की सर्वसामान्य लोकांना ऑनलाईन बँकिंगची अजून माहिती नाहीये आणि ते सभासदांच्या माध्यमातून ते ऑनलाईन बँकिंगची माहिती व्हायला पाहिजे, म्हणून हा त्यांचा खटाटोप अतिशय स्वागतार्ह आहे। आणि रिअलिटी आहे की खरंच अनेकांना ऑनलाईन बँकिंगची माहिती नाहीये। मग या माध्यमातून ते FD घेणं, कर्ज वितरण करणे, सहकार क्षेत्रामध्ये ज्या सहकारी कोऑपरेटिव्ह बँक आहेत त्या बँकेच्या तुलनेनं त्यांचं व्याजदर असं त्यांनी सांगितलेलं आहे। अत्यंत एक चांगला स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे की आता समाजाची नितांत गरज आहे। मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि चांगल्या आपण केलेल्या या कार्याला माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या व्यक्तिशः विनोद क्षीरसागर या नात्याने मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमच्या या कार्यात शुभेच्छा देतो। धन्यवाद।